कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेण तालुक्यातील काराव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गडब येथील जुगमाता देवळाजवळील ओढ्यात सांडपाणी सोडणाऱ्या पाईपलाईनवरून सोमवारी तणाव निर्माण झाला। ग्रामस्थांच्या मते आरडी कॉम्प्लेक्सचे सांडपाणी या ओढ्यात सोडले जात असल्याने त्यांनी तीव्र विरोध दर्शवत ग्रामपंचायतच्या प्रतिनिधींसह जेसीबीच्या साहाय्याने संबंधित पाईपलाईन उखडून टाकली। यावेळी आरडी कॉम्प्लेक्समधील काही रहिवाशांनी विरोध केला असला तरी पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली। दरम्यान या गोंधळात सरपंच मानसी पाटील यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। यापूर्वीही या प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सरपंचांनी सांगितले। घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आज इथे आरडी कॉम्प्लेक्स सांडपाणी काढण्याचा मार्ग चालवतात, त्याच्या अगोदर हे काढू नये म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, सामंजस्याचं धोरण स्वीकारलं। पण इथे ग्रामस्थ आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि इकडे जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये अतिशय घाण आणि गलिच्छ पाणी जात आहे, संडासाचं पाणी जात आहे, ते जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी उठाव केला आणि त्यासाठी ग्रामपंचायत त्यांच्या सोबत आहे आणि ग्रामपंचायतनी सदर जेसीबी आणि माणसांनी सांडपाण्याचा मार्ग काढायचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आम्ही पोलीस पिटिशन मागितलं, तेव्हा आम्हाला दिलं नाही। पण त्याच्यानंतर आता ते सगळे पोलीस तयार झाले आणि पोलीस त्यांच्या बाजूने आहेत, सगळे पोलीस। आज इथे आमच्या सरपंचाच्या कानाखाली मारले त्या बाईने येऊन, मग हे कितपत योग्य आहे? आज हा लोकशाहीचा धिक्कार आहे, आज पोलिसांचा निषेध आहे। कारण इथे सगळ्यांसमोर आज सरपंच मॅडम ही लोकांच्या सोबत असताना जर अशा प्रकारची कानाखाली खायला लागते आमच्यासारख्या सरपंचांना, आमच्यासारख्या सदस्यांना, तर मग हा कितपत योग्य आहे? आणि पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे, पोलिसांनी वेळकाढूपणाची भूमिका घेतलेली आहे आणि हे खरंच अयोग्य आहे। आज ही सांडपाण्याची लाईन काढली पाहिजे आणि आम्ही काढणारच, काही झालं तरी काढणार म्हणजे काढणारच। मी मानसी मंगेश पाटील, मी सरपंच या गावची। आज आपण ती जी आरडी कॉम्प्लेक्सची लाईन काढत होतो, तर ती म्हणजे व्यवस्थित पार पडत होती काढण्यासाठी। तर मी कोणाच्या लागावं म्हणून आम्ही बाजूला एका साईडला उभी होतो, त्याच्यात आमचं काय म्हणजे मध्ये मध्ये गेलो नाही किंवा काहीच नाही। तर त्या महिला आल्या आणि त्यांनी माझ्या कानफाटात मारले डायरेक्ट। माझा काय लक्ष नव्हता, पण तिथे आपले महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते, त्यांनी पण सांगावं की काय झालं ते। प्रांतांना लेटर केलेलं, ग्रामस्थांनी पण प्रांतांना लेटर केलेलं, आमच्या वेळोवेळी मीटिंग झाल्या, त्याच्यात बीडीओ सरांसोबत पण मीटिंग झाली। बीडीओ सरांनीच प्रत्यक्ष आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही थोडे थांबा, थोडे थांबा, आम्ही मीटिंग लावतो। म्हणजे कोणाची? दोन्ही यांची, त्यांची पण आणि आमची पण। तर मी ग्रामस्थांना पण रिक्वेस्ट केली की याच्यातून सकारात्मकता निघून व्यवस्थित मार्ग निघाला पाहिजे। तर आमचे हे ग्रामस्थ पण, जमलेला ग्रामस्थ पण तयार झालेले की आपण चला बोलतात तर आपण त्यांच्यासोबत मीटिंग करूया। तर त्यांनी अचानक आम्हाला 10-10:30 वाजता सांगितलं की मीटिंग कॅन्सल झाली आहे। तर सर्वांचं म्हणणं असं होतं की आमची मीटिंग ही पंचायत समितीला झाली पाहिजे, तर आम्ही तिथे येऊ, हे सर्व आम्ही व्हिडिओ सरांना सांगितलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ बंद करण्यात यावी, असं आम्हाला लेटर दिलं आणि ती काढण्यात येईल। आमच्या गावचा आम्ही हे पण पंच पण की जसं ताई बोलली की लाईन काढायचं आहे। बघा आमच्याकडे मी शॉर्टकट म्हणजे ग्रामसभेचा पण ठराव आहे आमच्याकडे, प्लस बीडीओ सरांचा पण ठराव आहे, प्लस आमच्याकडे प्रांत साहेबांचा पण ठराव आहे। आणि एवढी गोष्ट असताना पण सुद्धा ज्या ज्या वेळेला आम्ही लाईन काढतो त्या वेळेला त्यांचे पोलीस निरीक्षक येतात आणि सांगतात की तुम्ही कायद्याने चला। तर ठीक आहे, कायद्याने चला म्हणून आम्ही कायद्याचे गेलो। आम्ही एसपी मॅडमकडे पण पत्र दिलेला होता की जेणेकरून पोलीस प्रोटेक्शन मिळावा। तर एसपी मॅडम कडे आम्ही जाताना आमची 4ची अपॉइंटमेंट होती, 4ची अपॉइंटमेंट आम्हाला 1.25 तास तिथे आम्हाला लखनौला गेलं, तिथं आमची कोणची दखल गेलेली नाही आहे। म्हणून मग नंतर आम्ही साहेबांची पण मीटिंग केली की जेणेकरून आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं। तर साहेब काय बोलले, सध्या पोलीस प्रोटेक्शन मिळू शकत नाही का, तर आम्ही रायगडला आहोत। तर मग साहेब बोल रायगड चांगली गोष्ट आहे, पण तिथे काही गदारोळ करू नका। प्लस आरोग्य कर्मचारी येऊन जे बघून गेले त्याही पण आम्हाला लेटर दिला की ऑलरेडी हे चुकीचं आहे, की हे शरीरासाठी हानिकारक आहे। प्लस बांधकाम सभापती पण येऊन गेले, बीडीओ सुद्धा येऊन गेले। एवढी लोक येऊन एवढे लोकांनी जर सुद्धा आम्हाला न्याय दिला असेल तर हे पोलीस प्रोटेक्शन इथे काय करते आणि आमच्या अन्याय काय करतो। आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा पर्सन म्हणजे आमचा सरपंच। जर सरपंचाचं जर कुठली येऊन जर बाई कानफाडा मारते त्याच्या मारे आमच्या मारली, तर आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, तिच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि जर तिच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मोठं आंदोलन आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ग्रामस्थ आंदोलन करू। सरपंचाचे कानफाड म्हणजे आमचे कानफाड आहे ती। एवढे बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।